कोकणातील स्वर्ग म्हणजे कोकण, जिथे निसर्गाचे सौंदर्य विपुल आहे. उंच डोंगर रांगा, हिरवेगार जंगले आणि नितळ समुद्रकिनारा, आणि त्यात निसर्गाच्या सौंदर्यात लपलेले आहे माझे छोटेसे गाव आवरे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांचे स्वागत आहे कोकणी मिस डायरीवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे माझ्या गावाची. माझे गाव बुद्धनगर आवरे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. गावाच्या सुरुवातीला आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. रस्ता थोडा जुना आहे, खडकाळ असा, पण पुढे रस्त्याचे काम झाले आहे. कदाचित यावर्षी पूर्ण होणार आहे. थोडे पुढे जाऊया. आता आपण आहोत कुंभेच्या गोठणीजवळ. पूर्वी या ठिकाणी पावसाच्या दिवसात गुरे चरवण्यासाठी आणायची, आणि जेव्हा जांगडी म्हणजेच गुराखी जेवणाची वेळ झाल्यावर या कुंभ्याच्या झाडाजवळ सर्व गुरे गोठवायची, म्हणजेच एकत्र जमा करायची आणि झाडाच्या आडोशाला बसून जेवण करत असायची. थोडा आराम करायची, ते म्हणजे या कुंभ्याच्या झाडाजवळ. म्हणून या ठिकाणाला कुंभ्याची गोठण असे म्हणतात. थोडे पुढे जाऊया. आता आपण आहोत खळ्याजवळ. खळं म्हणजे एक सुरक्षित जागा, ज्याच्या चारही बाजूला संरक्षण भिंत बांधून एक गोलाकार जागा तयार केलेली आहे. इथे जुने लोक भात कापून झाल्यावर इथे साठवून ठेवत असत, जेणेकरून पीक खराब होऊ नये आणि कोणी जनावर म्हणजेच गुरे आज जाऊन नुकसान करू नये, आणि ते पाऊस संपल्यावर भात जोडून घ्यायचे. थोडे पुढे जाऊया. आता आपण आहोत काजूच्या झाडाजवळ. हे खूप जुने झाड आहे, अंदाजे 100 वर्ष जुनं. थोडं पुढं आमच्या आंब्याचे कळम आहेत. इथे समोर निसर्गरम्य डोंगर, आणि इथं खाली वळण पार केल्यावर आले आमचे सुंदर असे गाव, म्हणजेच बुद्धनगर आवरे. ह्या आमच्या आंब्याचे झाड आहे, खूप जुने, अंदाजे 100 वर्ष जुनं. वरचा भाग कसा फुलला आहे, जणू काही मोराने पिसारा फुलवला, आणि बाजूला छान असे कलम आहेत. खूप सुंदर असे दृश्य. ही छोटीशी आमची वाडी म्हणजेच गाव. चारही बाजूला हिरवळ आहे, डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण, आणि डोंगरावरून खाली सुंदर असे दृश्य म्हणजे आमचे गाव, आणि सुंदर असे विहार आहे. तुम्हाला कसे वाटले आमचे सुंदर असे गाव, हे नक्कीच कळवा कमेंट सेक्शन मध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.